आज आपण झटपट तयार होणारा तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत असा डोसा बनवणार आहे। बनवायला सगळ्यात सोपा आहे आणि खायला एकदम मस्त लागतो। लगेच आपण रेसिपी बघूया। डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी एवढं तांदळाचं पीठ घेतलं आहे। तुम्ही तांदळाचं पीठ विकत घेऊ शकता किंवा घरीही बनवू शकता। आता आपण पिठामध्ये थोडं पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। त्यामध्ये गाठी न होता आपल्याला एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथे व्यवस्थित असं मिक्स करून आपलं बॅटर तयार आहे। ह्याच्यामध्ये मी 1 वाटी तांदळाच्या पिठासाठी साधारण 2 ते 2.5 वाटी एवढं पाणी वापरलं आहे। डोसा अजून मस्त आणि चवदार व्हावा यासाठी आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत एक बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेले टोमॅटो, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1-2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत बारीक चिरून आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं कट करून घातलेले आहेत। त्याचबरोबर थोडंसं जिरं घालायचं आहे आणि सर्वात लास्ट चवीनुसार मीठ घालूया। भाज्यांसोबत बॅटर पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही इथं गाजर सुद्धा घालू शकता किसून। इथं आपलं बॅटर तर तयार आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। आता आपण डोसा करायला घेऊया। डोसा बनवण्यासाठी सर्वात आधी तवा छान असा गरम असावा, मग त्यावरती आपण थोडंसं तेल सोडूया आणि तयार केलेलं बॅटर सोडून घ्यायचं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी खूपच पातळ असेल ना तर डोसा बनवायला येत नाही, व्यवस्थित असा बनत नाही, तुटतो। तर अशा वेळी त्यामध्ये थोडंसं पीठ घालून पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून डोसा बनवायचे आहेत। डोसेच्या वरून थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपल्याला 3 ते 4 मिनिटं छान असा खालच्या बाजूने भाजून घ्यायचा आहे। खालची बाजू छान अशी भाजलेली आहे। डोशाच्या कडा थोड्या थोड्या वरती उचललेल्या आहेत आणि मस्त असा भाजलेला रंग सुद्धा आपल्याला दिसत आहे। तर आपण डोसा आता पलटी करून घेऊया। थोडंसं तेल लावून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे। इथे आपल्याला गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। मीडियम टू हाय आपला डोसा छान असा भाजून घ्यायचा आहे। तयार आहे मस्त असा कुरकुरीत तांदळाच्या पिठाचा डोसा। मी हा डोसा पहिल्यांदाच केलेला आहे। कसा झाला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला काही याच्यामध्ये बदल करायचे असतील ते सुद्धा नक्की सुचवा। भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।